भगवते रामकृष्णा। निरञ्जनं नित्यमनन्तरूपं भक्तानुकम्पा धृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमेद्यं तं रामकृष्णं शिरसा नमामः। श्री रामकृष्ण कथामृत अध्याय 23. श्री गणेशाय नमः। नमो भगवते रामकृष्णाय। नरदेह घेऊनी नारायण होऊनी आले रामकृष्ण। आत्महितार्थ करितो नमन भक्ती भराने भगवंता। रामकृष्णांची करुणा महान राहे व्यापुनी विश्वपूर्ण। न दुखो कोणाचेही मन यास्तव घेती काळजी। एकदा देवी शारदामणी पुसती ठाकुरान लागुनी। विक्रेता आला फळे घेऊनी घेऊ काय फळे काही। बाबा म्हणती फळे कशाला देवी खिन्न होऊनी गेल्या। दुःख झाले रामकृष्णाला खिन्न पाहुनी देवीना। म्हणती आपुल्या शिष्याला त्वरित जाबुनी सांगती जला। जितुकी पाहिजे असतील तुझला तितुकी फळे तू खरीदावी। म्हणती मजमुळे तियेच्या नयनी जर का कधी येईल पाणी। तर माझी भक्ती ढासळुनी जगज्जननी वरीलही जाईल। आपुल्या पासूनी कोणालाही त्रास होऊ नये काही। दुसऱ्याकडून होवो कितीही त्रास सहन ते करीती। सांगती सज्जनाचा राग जसा पाण्याचा पडे डाग। ओला असे तो वेगळा रंग निशेष होई सुकल्यावर। रामकृष्णांना क्रोध नसे आल्यासारखा कधी भासे। तोही क्षणा माझी नासे फार वेळ तो टिकेच ना। त्यांना दिसतसे परमेश्वर भरुनी राहिला चराचर। अशा स्थितीत कोणावर राग करावा कोणी कसा। जे जे काही घडून येई ईश्वरेच्छा वाटे सर्वही। दृढ धारणा तयाच्या हृदयी करता करविता परमेश। मथुरच्या मृत्यूनंतर त्रैलोक्य बाबू तयाचा पुत्र। पाहू लागला कारभार व्यवस्था काली मंदिराची। हृदयवर खप्पा मर्जी होऊन
त्याने तयाला दिधले काढून आणि रागात गेला बोलून बाबांचेही काम नसे. रामकृष्णांना कळता मात होते तैशाच अवस्थेत. खोली सोडूनी निघाले त्वरित फाटकापर्यंत पोहोचले. परिबाबूच्या आले मनात बाबांचा दोष नसे किंचित. ते जाताच आपुले अहित होई लक्षणात निश्चये. पाठोपाठ बाबू धावला विनवी जाऊ नका बाबाला. रामकृष्णांना राग कसला परतले हासत हासत ते. बाबांचा सरळ स्वभाव प्रसिद्धीची नसेची हाव. म्हणती नाशिवंत हे सर्व ब्रह्मसत्य जगन्मिथ्या. केशवचंद्रसेन विद्वान सुलभ समाचारात लिही लिखाण. केले रामकृष्णांचे वर्णन बहुत जन आकृष्ट जाहले. निरनिराळ्या वृत्तपत्रात ठाकुरांविषयी लेख येत. कधी कधी स्तुती यावी बहुत निंदाही येतसे कधी कधी. एकदा ठाकुरांचा भक्त म्हणाला वर्तमान पत्रात. तुमची निंदा आली बहुत तव बाबा सांगती तयाला. जैसे जयाला दिसूनी येईल तैसे तो वृत्तपत्रात लिहिल. आपुले चरित्र असावे उज्ज्वल उपेक्षावी निंदा स्तुती. एकदा केशवचंद्र आला रामकृष्ण वदले तयाला. काय रे केशव सन्मानाला हपापलेला मी असे. म्हणून तू माझी हकीकत लिहितोस वर्तमान पत्रात. यापुढे असले काही वृत्त वृत्तपत्रात लिहू नको. स्तुतिनिंदेसी उदासीन असती जरी रामकृष्ण. तथापि तयाना होईना सहन निंदा जगज्जननीची. पूर्वी करीत असता साधन जाती करण्या पुराण श्रवण. ग्रंथ अध्यात्म रामायण श्रवणास जाती श्री ठाकुर. पुराणिक बुवा बोले सत्वर करिता राम नामोच्चार. निर्मळ होनी जाई नर लक्षात ठाकुर ते ठेविती. मग एकदा पुराणिकाला शौचास जाताना पाहिला. त्यांच्या मनाचा गोंधळ झाला आठवुनी भाषण बुवाचे. मग तयाच्याकडे जाऊन म्हणती नामोच्चार करून. निर्मळ झाला नाही अजून शौचास आपण जात असा. बालका सारिखा सरल प्रश्न ठाकुरांचा तये ऐकून. पाण्याने भरुनी आले नयन उत्तर देई तो बाबांना. रामनामाचा उच्चार करून निर्मळ होऊनी जाई मन. देहातील मलास तेणे करून परिणाम काही होत नसे. उत्तर तयाचे परिसून बाबा पावले समाधान. शांत झाले तयांचे मन सरळ स्वभाव या परी. कोणी येता महापंडित धडकीच भरावी हृदयात. वाटे आप
आपुले शिक्षण किंचित काय बोलावे त्याच्याशी. कारण याचे एकमेव बालका समान त्यांचा स्वभाव. अपरिचित कोणी येता मानव जेवी बालक संकोचे. तथापि होता थोडा परिचय कोठल्या कोठे पळे भय. खांद्यावरही आरूढ होय केसही ओढे बालक. तैसी रामकृष्णांची स्थिती नवख्या पंडितास संकोचती. रामकृष्ण स्वतः सांगती हकीकत एका दिवसाची. शशधर तर्क चूडामणी या वयाचे होते ते दिनी. भय वाटले माझ्या मनी कैसे होईल आपुले. येथे वस्त्राची शुद्ध नाही मग त्यासवे बोलणे काही. आता जगदंबे माझे आई सांभाळ अपुल्या बालकाला. मग भक्तांना म्हणालो सकळ तुम्ही येथे राहा जवळ. म्हणजे मजला धीर येईल पंडित पातला तितुक्यात. पंडित माझ्या समोर बसला इतुक्यात आई दाखवी मजला. वाचुनी शास्त्र पुराणाला उपयोग काही होत नसे. विवेक वैराग्य असल्या विण काय करील कोरडे वाचन. अशाने न सुटे अज्ञान ते पाहुनी भीती पळाली. आत उसळू लागले ज्ञान बाहेर पडले मुखातून. पंडित चकित गेला होऊन नयनातुनी अश्रू पाझरले. एकदा केशवचंद्रसेन कुकसाहेबास आला घेऊन. मजला दिधले आमंत्रण नौका विहार करावया. तेव्हा भय वाटले फार परंतु बोलत बसलो सत्वर. मंडळी म्हणाली किती सुंदर बोध मिळाला आम्हाला. एकदा रस्त्यामध्ये पडून हात गेला दुखावून. एक गृहस्थ कलकत्त्याहून दर्शन घ्यावया पातला. बाबा सहज पुसती त्याला आलात देवळे बघण्याला. तो म्हणे महाराज आपणाला पहावयाला आलो मी. ठाकूर म्हणाले तया प्रत आता काय बघसी मज प्रत. मोडला आहे माझा हात म्हणत रडाया लागलो. बुचकळ्यात पडला गृहस्थ काय बोलावे बाबांप्रत. म्हणाला करावया समजूत बरा होईल कर लवकर. मग एखाद्या मुलाप्रमाणे विचारू लागले उत्कंठेने. खरेच माझा हात त्वरेने होईल काय बरा. ज्याला त्याला मग सांगती बाबू कलकत्त्याहुनी येती. हात बरा होईल म्हणती समाधान झाले बाबांचे. आयुष्यभर बालक स्वभाव ठाकुरांचा असे अपूर्व. मनात किंचित नसे गर्व अभूतपूर्व सरलता. थोर थोर विद्वान पंडित दर्शनासाठी येई सतत. एकदा आले त्यांच्या मनात पंडित असावे आपणही. भावावस्थेत मग ते दिनी म्हणती आई जगज्जननी.
निरक्षर मूर्ख अडाणी कागे केले मज लागी. असणे अशिक्षित अज्ञानी ही तर गोष्ट लाजिरवाणी. जगन्माता ते परिसुनी चमत्कार करीती जाहली. ते धवा केर कचऱ्या समान विद्येचा ढीग आला दिसून. बोट त्याकडे दाखवून जगज्जननी बोलतसे. इथे असे विद्येचा डोंगर तुझ पाहिजे का सांग सत्वर. पाहताच किळस आली फार बदलो मग जगदंबेला. असली विद्या मजला न लगे तव पाद पद्मी भक्ती देगे. म्हणजे मजला मिळाले अवघे ऐकुनी हासली जगदंबा. तन्मय राहुनी ईशचिंतनात झाले मन पवित्र अत्यंत. कायेस केवढे पावित्र्य येत पाहुनी चकित मन होई. करीत असता गोष्टी गहन मध्येच त्यांना लागता तहान. लक्ष नसावे पाणी कोण ठेवी आणुनी प्यावयाला. तथापि कोणी चारित्र्यहीन नर ठेविता पाणी आणून. तर कर जातसे आखडून जलपान अशक्य होतसे. जणू तयांच्या शरीराने स्पर्श दुष्ट ते पाणी पिणे. नाकारावे निग्रहाने तनमनी ऐसी पवित्रता. कोणीतरी अन्य भक्ताने करावे लागे पाणी आणणे. तरच तयांनी स्वीकारणे शक्य होतसे ते उदक. एकदा घडला असा प्रकार चिकित्सक नरेंद्रा समोर. तयाने करुनी शोध फार माहिती मिळविली मनुजाची. तेव्हा तयाला आले कळून जयाने दिधले उदक आणून. अनैतिक असे त्याचे वर्तन स्पर्श दोष घडला पाण्याला. अग्रभाग आधी खाऊन खाद्यपदार्थ करितार्पण. बाबांकडून तयाचे सेवन होऊ शकेना कदापिही. वर्तमान पत्रांमध्ये सतत प्रापंचिक गोष्टी असतात. यास्तव वृत्तपत्राला हात कधी न लाविती रामकृष्ण. कोणाच्या घरास करिता गमन करण्यापूर्वी आसन ग्रहण. प्रथम ओंकार उच्चारून स्पर्श करीती आसनाला. वैराग्य अत्यंत धगधगीत भोगवासना नसे मनात. तयांच्या चारित्र्याचा होत मूल मंत्र त्याग हा. जयाचे ग्रहण असे करणे करीती काया वाचा मने. त्यजावयाचे तेही त्यजणे काया मनाने सर्वथा. त्याग होतसे मानसिक तैसाच करिता येई कायिक. ऐसे जगास कळाया विवेक आचरूनी त्यांनी दाखविला. नकळत पैशास होता स्पर्श जीव होतसे कासावीस. व्हावा वृश्चिकाचा दंश होती वेदना त्या परी. पैशाची तर राहोच मात धातु पात्रास लागता हात. वेदना तयांना होती बहुत ऐसी अवस्था ठाकुरांची. एक
एकदा कपड्याने झाकून गडवा घेतला उचलून, झाल्या वेदना अति दारुण, कळा लागल्या हाताला. म्हणाले जगज्जननी आई, पुनरपि ऐसे करणार नाही. एवढी वेळ क्षमा देई, तेव्हाच वेदना थांबल्या. ऐसी अवस्था झाली म्हणून केळीच्या पानावर भोजन, मृत्तिका पात्री पाणी घेऊन, सेवन करीती श्री ठाकुर. असता पूजक पदावर दिव्योन्माद जाहला थोर. स्वाक्षरी पगार पटावर करणेही अशक्य जाहले. रघुवीराच्या नावे जमीन रजिस्टर पत्र करावे म्हणून, कामार पुकुरास रामकृष्ण गेले होते एकदा. केशवसेनाचे गुरु म्हणून कोर्टात त्यांचा केला मान. रजिस्टरावर स्वाक्षरी करून द्यावयास सांगे अधिकारी. बाबा म्हणाले माझ्याकडून स्वाक्षरी करणे अशक्य जाण, कसे म्हणू मी माझी जमीन जमेना करणे स्वाक्षरी. मंडळींनी केला आदर, आंबेही दिधले बरोबर. तथापि ते कसे नेणार, संचय करणे उचित नसे. एकदा महेंद्रनाथ आला, जाताना तो रामलालना. 5 रुपये देऊनी गेला, नव्हते ठाऊक ठाकुरांना. रामलाल दादा बदला, महेंद्र पैसे देऊनी गेला. बाबा म्हणती प्रथम मजला, बरे वाटले ऐकून. दुधाचे पैसे टाकू देऊन, परंतु भलते गेले होऊन. डोळा लागताच झोपेतून, धडपडत जागा जाहलो. जणू कोणी तरी छातीवर, वाटे ओरबाडते मांजर. रामलालकडे गेलो सत्वर, बदलो ते धवातया प्रती. आताच्या आता जाऊन ये तू पैसे परत करून. जे धवा वापस केले धन, ते धवा लाभली स्वस्थता. भक्ताच्या घरी एक दिवस, गेले भजन करावयास. त्या भक्ताच्या आले मनास, द्यावी मिठाई बाबांना. तयाने आग्रह केला फार, मिठाई न्यावया बरोबर. सविनये त्यास म्हणती ठाकुर, बाबू मजला करा क्षमा. घ्यावा जिन्नस बरोबर, यात मजला दोष फार. संचयन करावा अणुमात्र, कधीही संन्यासी लोकांनी. साधू संत आणि संन्यासी, कधीही न करती संचयासी. माझी तर असे अवस्थाईसी, काही न नेता येईसवे. पाने बटव्यामध्ये घालून, नेणे अशक्य मजला जाण. शौचास गेलो तर तेथून, आणता येईना मृत्तिका. वस्त्रास गाठ मारावयाची, सोय नसे सर्वथा साची. कारण गाठीत संचयाची, कल्पना सहजची येत असे. अजाणताही पडता गाठ, श्वासोच्छ्वास न होई नीट. परिणाम होतसे बोखट, वाकडे होती हात पाय.
केवढा त्याग हा विलक्षण, ठाकुर त्यागाचा ज्वलंत कृशान, आश्चर्यचकित होतसे मन, त्याग पाहुनी बाबांचा. बाबा जाणती बाल्यापासून, काम हा शत्रू असे महान. ईश्वर लाभात त्याची अडचण, यास्तव काम तो त्यजावा. आरंभिला उपाय अभिनव, स्त्री पुरुष हाच भेदभाव, मनातुनी नाहीसा भावा सर्व, स्त्री वेशात यास्तव राहिले. पुरुष जन्म आपुला होय, हे स्मरण्याची ही नसे सोय. जीवन झाले स्त्री भावमय, सहज लाभली जितेंद्रियता. अवचित होता स्त्रियेचा स्पर्श, भावा वृश्चिकाचा दंश, तैषा वेदना कायेस, होती अवयव वाकडे. कधी एकटे खोलीत असावे, इतुक्यात कोणा स्त्रीने यावे. ठाकुरास ते धवा वाटावे, अपत्य आपण ती माता. रामकृष्णांना स्त्रियांची स्वरूपे, भासती आनंदमयीची रूपे, निरनिराळी कुरूपे सुरूपे, दिसतसे नटली जगदंबा. सर्वत्र जगदंबेचे दर्शन, ऐसी अवस्था गेली होऊन. सहजची काम गेला गळून, केवी थोरवी वर्णावी. एकदा एक वेशा सुंदर, गिरिकंदरे फिरुनी फार, हिंडुनी तीर्थक्षेत्री अपार, दक्षिणेश्वराला पातली. हिंडली आश्रम मठ बहुत, परी काम कांचन त्यागी संत. नाही आढळला तिज प्रत, कीर्ती ऐकिली ठाकुरांची. दक्षिणेश्वराला परमहंस, राहतात हे कळतातीस, तयांची परीक्षा पहावयास, काली मंदिरात पातली. भक्त मंडळीं बरोबर, बोलत होते तेव्हा ठाकुर. वेश्या करुनी नमस्कार, उभी राहिली बाजूला. नंतर शौचास लागली म्हणून, सकळ बोलणे बंद करून, उठले भगवान रामकृष्ण, हे त्या स्त्रियेने पाहिले. तव ती स्त्री अत्यंत चतुर, पाणी घेऊनी गडवा भर. निघाली ठाकुरांबरोबर, उभी राहिली बाजूला. रामकृष्ण आपुल्या नादात, तोंडाने काही गुणगुणत, पाहुनी झाली अतिविस्मित, तव मागती पाणी ठाकुर. मग तिच्याशी गोष्टी करीत, आपुल्या खोलीस आले परत. तिला वाटले इंद्रियजित, उगीच परीक्षा पाहिली. मग बाबांच्या चरणांवर, मनोमन करुनी नमस्कार, क्षमा याचना करुनी सत्वर, गमन केले त्या महिलेने. भक्तास सांगती महाभाग, लहान वासनांचा त्याग. करावा घेऊनी उपभोग, परंतु मनाला शिकवावे. योग आणि ऐहिक भोग, परस्पर विरोधी दोन भाग. कधीतरी भोगापासूनी सांग, मना मिळे का परमेश. पुरे आता भोग भोगणे, विचारपूर्वक साधकाने.
तत्काळ काया वाचा मने भोग वर्जावा सर्वथा. बाबा करिता सता साधन एकदा तयांचे इच्छी मन. भरजरी पोशाख आपण करून गुडगुडीत तमाखू ओढावा. मथुर बाबूस बोलता मात त्याने पोशाख करविला त्वरित. तमाखू चांदीच्या गुडगुडीत आणुनी दिधला बाबांना. मग भरजरी पोशाख करून हातामध्ये गुडगुडी धरून ऐटीत बसुनी रामकृष्ण ओढू लागले तंबाखू. एकदा या इकडे बसून एकदा त्या तिकडे जाऊन झुरके मारिती वरून खालून समाधान करीती मनाचे. म्हणाले मना आता सारी तुझी इच्छा मी केली पुरी. जरीचे कपडे काढुनी सत्वरी तुडवुनी टाकिले पायांनी. म्हणती मना हा मूल्यवान पोशाख वाढवी रजोगुण. दूर असावे याच्यापासून होईना याने ईश लाभ. आणि ते सांगती भक्तजनांना परिजा असती मोठ्या वासना. विवेक बोध करुनी मना भोग न घेताच त्यागाव्या. भोगणे मोठ्या वासनांना होतसे कारण अधपतना. यास्तव उद्भवताच तयांना विवेक करुनिया टाळावे. जैसा तयांचा सरल स्वभाव जैसे असे पावित्र्य अभिनव. काम कांचन त्याग सर्व तैसीच तयांची सत्यनिष्ठा. होऊन गेली अद्भुत अवस्था सत्यनिष्ठेची पराकाष्ठा. असत्य भाषण कधीही सर्वथा येऊ शकेना मुखातुनी. एकदा वदतात जेथे जाईन करावेच लागे तेथे गमन. एकदा म्हणता काम करीन घडलेच पाहिजे ते कार्य. ते सांगती बोलता सहज जेवणार मी नाही आज. भूक लागली तरीही मज सोय नसे मग खाण्याची. जे काम जयाला सांगितले तयानेच ते पाहिजे केले. दुसऱ्याने जर करतो म्हटले स्वीकार तयाचा करवेना. एखाद्याला मागता पाणी दिले पाहिजे त्याने आणुनी. आणुनी जर दे अन्य कोणी ते पिणे अशक्य होत असे. सांगती भगवान रामकृष्ण सदा बोलणे सत्य भाषण. हेच कलियुगी तपाचरण श्रेष्ठ साधन सत्यनिष्ठा. सत्यनिष्ठेच्या बळावर ईश्वर लाभ होई सत्वर. सत्यनिष्ठा नसता नर जातसे सर्वनाशाकडे. 12 वर्षे पर्यंत पूर्ण नित्य सत्याचे करिता पालन. काया वाचा मने करून तर नर सत्य संकल्प होई. जगन्माता तयाचे भाषण मिथ्या होऊ देईना जाण. जे जे तयाच्या मुखातून निघे ते सत्य होत असे. सत्यनिष्ठेचा एवढा महिमा सत्यास नाही अन्य उपमा. पावावयासी कैवल्य धामा आधार असे सत्यनिष्ठा. जगन्मातेला फुले वाहता
म्हणालो आईने शुचिता शुचिता, बरे वाईट धर्मा धर्मता, पाप पुण्य तुझे तूने. तथापि सत्यासत्यने ऐसे म्हणू शकलो नाही. सत्य त्यागुनी करू काही, सत्य ब्रह्मस्वरूप असे. रामकृष्णांच्या मुखातून जे जे बाहेर पडे वचन, तैसे प्रत्यक्ष येतसे घडून, अतर्कित सत्य होत असे. असत्य संकल्प त्यांच्या मनात कधीही हो न शके उदित. जी जी इच्छा उत्पन्न होत, तत्काळ पूर्णती होत असे. एकदा ठाकूर आजारात म्हणाले चव नाही किंचित, बरे वाटेल मज सांप्रत, मिळता आवळाच घडावया. ते नभते आवळ्याचे दिन, स्वस्थ राहिले सर्वजण. तथापि भक्त दुर्गा चरण, नाग महाशय चिंतितसे. इच्छा जर करितात ठाकूर, कुठेतरी आवळे असणार. त्याविण आवळ्यांचा विचार, कैसा येईल बाबांना. नाग महाशय निघे तेथून, बगीचे बहुत काढिले धुंडून. ऐसे फिरता दिवस तीन, एक उद्यान आढळले. त्या बागेतील झाडावर आवळे दिसले तीन चार. महाशयाने तोडूनी सत्वर, अर्पिले श्रीरामकृष्णांना. भक्तजनांसी असता बोलत, म्हणाले इच्छा झाली मनात. कचोरी गरम खुसखुशीत, खावयास आता मिळावी. इच्छा तयांची परिसून, भक्तजनातील एक जण, म्हणे कलकत्त्याला जाऊन, कचोरी घेऊनी मी येतो. ठाकूर म्हणती तू मुद्दाम, जाऊनी काय होईल काम. कचोरी कशी राहील गरम, आणता इतक्या दूरवर. या परी ते असता बोलत, इतुक्यात आला एक भक्त. गरम कचोरी ठाकुरांप्रत, द्यावया तयाने आणली. सत्य संकल्प तयांचे मन, वाचेत असे सत्य भाषण. सत्याचेच होतसे पालन, देहाकडूनी बाबांच्या. देहाकडूनही सत्यपालन, कैसे होतसे उदाहरण. जगता पुढे श्रीरामकृष्ण, आपण वर्तुनी ठेविती. शंभुचंद्र बाबू मल्लिक, रामकृष्णांचा भक्त एक. काली मंदिराजवळ सुबक, बगीचा होता तयाचा. दवाखाना त्या बगीचात, शंभू मल्लिक चालवीत. बाबा कधी कधी जाती तेथ, ईश्वरीय गोष्टी करावया. एकदा ठाकूर गेले असता, उद्भवली त्यांच्या उदरी व्यथा. शंभू बोलला तुम्हास आता, 2 गोळ्या देईन मी. बराच वेळ पर्यंत तेथ, रंगुनी गेले ते गोष्टीत. विसरती दोघे त्या नादात, गोष्ट गोळ्यांची पूर्णपणे. गप्पा गोष्टी झाल्यावर, परत जाण्यास निघती ठाकूर. चालूनी जाता थोडे अंतर, गोष्ट गोळ्यांची आठविली. परत फिरले रामकृष्ण, शंभू गेला होता निघून.
तयानी कंपाऊंडरापासून गोळ्या मागुनी घेतल्या. तथापि परत येत असता तयांना दिसेना पुढील रस्ता. नाल्याच्याच बाजूसी आता पाय ओढती बाबांचे. मार्ग चुकलो संशय घेऊन मागील रस्ता पाहती वळून. तव स्पष्ट दिसे तो संपूर्ण फाटकापर्यंत बागेच्या. फाटकापर्यंत जाऊनी परत पाहुनी घेतला मार्ग समस्त. पुनरपी चालत रस्त्यात पूर्वी सारखी गत झाली. रस्ताच तयांना सापडेना कारण काय तेही कळेना. परंतु सरळ चालणे घडेना निराश होऊनी ते बसले. विचार करीती रामकृष्ण शंभू म्हणाला मजपासून. घेऊनी जाव्या गोळ्या दोन विपरीत वर्तन परिघडले. आपण कंपाऊंडरापासून मागुनी आणल्या गोळ्या दोन. यास्तव जगन्माता येथून जाऊ देईना मज लागी. शंभू म्हणाला मी देईन दुसऱ्याकडून आणल्या आपण. चोरी आणि असत्य वचन गोळ्या नेण्यात दोष असे. यास्तव आई करुणामयी मजला जाऊ देत नाही. अडकवुनी ठेविले याच ठाई विचार मनात आले असे. परत पातले औषधालयात कंपाऊंडरही नव्हता तेथ. गोळ्यांची पुडी टाकून यात बाबा बोलले मोठ्याने. तुमच्या गोळ्या केल्या परत वापस मग फिरले त्वरित. दिसू लागला रस्ता समस्त पायही चालती नीटपणे. ठाकूर म्हणती आईवर जयाने आपुला टाकिला भार. तयाचे पाऊल अणुमात्र कधीही बेताल पडेना. जगन्माताच काळजी घेई सांभाळुनी तयालाने. निज भक्ताला न चुकू देई करुणामयी आई जगदंबा. जगज्जननीने ज्याला धरिले तयाला भय नाही उरले. मी तर तिच्यावर ओझे टाकिले करावयाचे ते ती करो. सद्गुरूंच्या कडुनी ऐकिले परमेश्वराच्या अंशे सगळे. एवढे ब्रह्मांड उत्पन्न झाले यातच आले तत्वज्ञान. काही नाही कळत मजला सकळ कळतसे जगदंबेला. जैसे येई तिच्या मनाला आपल्याला ठेवो तसे. जगन्मातेला म्हणत असे माते मी तर अजाण असे. वेदशास्त्रात काय असे समजावुनी दे मज लागी. माझी आई करुणामयी समजावुनी ती मजला देई. आणिक न लगे करणे काही काळजी घेई जगन्माता. आपणास काय असे हवे ते आईला सांगावे. योग्य असे ते तिने करावे ऐसे निर्भर बाबा असती. श्रीरामकृष्ण कथामृत प्रेमाने रघुपती सेवित. सद्भक्तांना पाचारित सेवुनी धन्य व्हावया. इति श्रीरामकृष्ण कथामृताचा 23वा अध्याय. ओम
शांति शांति शान्तिः हरिः ओम तत्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु।